सर्व शिक्षणप्रेमींना नमस्कार। दिनांक 24/11/2025चे एक पत्र आहे, त्याबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे। मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक पत्र आहे। पत्र असं आहे की राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी नवोपक्रम सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत। तर राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक आणि अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात आणि या प्रयत्नांच्या दृष्टीने नवोपक्रम सादर करीत असतात। तर दिनांक 24/7/2025 रोजी या वर्षाचे नवोपक्रम सादर करण्यासंदर्भात पत्र देण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने शिक्षकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमधील जे नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पना किंवा विचार असतात ते मूर्त स्वरूप देण्यासाठी ते नवीन समस्या सोडवण्याच्या दृष्टीने उपक्रम हाती घेत असतात। तर सर्व स्तरातील शिक्षक आणि अधिकारी यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि तशीच यावर्षीसुद्धा राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2025-26चे 5 गटात आयोजन करण्यात आलेलं आहे। तर हे आयोजन करण्यासंदर्भात यापूर्वीच पत्र देण्यात आलं होतं। प्रस्तुत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2025-26साठी स्पर्धकांना नावनोंदणी करावयाचा कालावधी हा 3/11/2025 ते 24/11/2025 पर्यंत देण्यात आला होता। तथापि सर्वच गटातील स्पर्धकांची नावनोंदणी राज्यभर अत्यल्प प्रमाणात झाली असल्याने शिक्षकांना आणि पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांना नवोपक्रम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 30/11/2025 म्हणजेच नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर आपण सर्व शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, अध्यापक विद्यालयातील शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता, गट शिक्षणाधिकारी यांच्यासह सर्वच अधिकारी आणि शिक्षकांना या स्पर्धेत सहभागी होण्याची चांगली सुवर्ण संधी आहे। तर या संधीचा आपण सोनं करावं, आपण यात सहभागी व्हावं। ही शेवटची मुदतवाढ असेल, यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे सदर पत्रात म्हटलेलं आहे। हे पत्र सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या स्वाक्षरीने पारित करण्यात आलेलं आहे। तर मला सर्व शिक्षक आणि अधिकाऱ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी याच्यात सहभाग नोंदवा आणि आपलं नवोपक्रम राज्यस्तरापर्यंत पोहोचवा। आपल्या नवीन विचार, कल्पना यांना राज्यस्तरापर्यंत चांगली संधी उपलब्ध होणार आहे, त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करा। आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा। आपण सर्वजण या चॅनलला आतापर्यंत बघत आला असेल तर आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।